पण मला एक कळतं, 10 गेली ना 10 आयुष्यातनं, दोस्त असो मैत्र असो तुमचं कोण बी असो, 10 चुकीची गेली की 1 बरोबर येतो, तो 10च्या बरोबर असतो. हरिण किती लोकांनी बघितलंय? आमचं चुलत आजोबा होतं, म्हणायचं ये 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 ये, हरिण दाखवतो, हरिण वर पाय असू दिसतंय का? नाही नाही म्हणलं की अजून ताणतंय. टीव्हीला बाम म्हणजे काय केलं तर कसली भारी ही दिदे. म्हणजे तुला सांगतो काय झालं असेल, मी स्टोरी टेलर आहे का नाही, माझा ऐक आता. काय झालं असणार, तू टीव्ही कंटिन्यू बघितला असणार, टीव्ही गरम झाला असणार आणि तू टीव्ही बंद करत नसणार. आई म्हणली असेल टीव्हीला ताप आलाय. आता दिदीनं काय ओळखलं, मला ताप आल्यावर आई काय करती, म्हणून तू बाम लावला. दिदे नशीब तू सिरप ओतलं नाही त्याच्यावर. पप्पाचा मूड खराब असला मी लवकर झोपतो, कारण त्या दिवशी तुम्ही कसं बसता, कसं खाता, कसा टीव्ही बघता, ह्या सगळ्या गोष्टींनी मॅटर होऊ शकतो. आमच्या घराचा नियम होता, पप्पा घरी यायच्या आधी तू घरी पाहिजे. आणि कधी पप्पा आधी घरी आले आणि मी नंतर आलो तर माझी बॉडी मला घराच्या बाहेर राहून म्हणायची, मालक आर यू शुअर आज जायचंय का? बनवले म्हणजे सगळ्याच वुमन गोल्ड डिगर नसतात, गोल्ड गिवर बी असतात, नाही का? म्हणजे नवऱ्या वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय, घरावर वाईट वेळ आले तर सोनं घाण ठेवलंय, मग सगळ्याच गोल्ड डिगर कशा? तुझं नशीब गणलं म्हणजे सगळ्या तशा. खरं कारण सांग बाबा. आणि डोंगरावर बसला, किती वेळा बसला? आधार नाही ना पडला? पहाटे 4 आणि घरातल्यांनी शोधला नाही? हा, आणि मग पोलीस कंप्लेंट दिली का? नाही ना, हा बरं झालं. हा, ती पोलीस बेकार राग काढतात परत. त्यांना कळलं असताना इथंच होतं, आयो गावला नाही म्हणला असताना लय हाणून परत पाठवला असता. हा परत, हा मग 4ला गावला का? 4ला गेला तू मग? हा हा बर. आणि मग तू स्टोरी काय सांगितली घरी, कशामुळे गेलता, का काय भूताचं बिताचं सांगितलं मग? हा हा, मग मारला ग तुला? हा बघा, पुरुषाचं मेजरमेंट कसं आहे बघा. मारला तुला, हो किती? कुत्र्यागत? लय जास्त? कमी? लय नाही? मी असतो ना दादा तुझ्या जागी काय केलं असतं मी तुला सांगितलं असतं. मी असतो तर आता हे होऊन गेलं, मी आयडिया देत मी घरातल्यांची फाडली असती. काय माहित का, मला बसमधून डोंगराकडे बघितलं काय तर बोलवते असं वाटलेलं. गावाची फाटली असती गाड्या, गावाची. शाळेत वय तुझ्या जवळ कोण बसलं असतं? लॉजिक आहे का नाही र? हा, तू शिक आमच्या बॉर्न इयर काय तरीच ओके ठीक. तुम्ही खरंच चांगले हे आमचे कांड काय आहेत ना, मी अजूनही सांगू शकत नाही. यस. हा 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 लागला. हा 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 हा, सॉरी म्हणला का त्याला तू? बस बस. असं कधी झालंय का रे तुमच्या पाहुण्या रावड्यातलं कुठलं तर पोरग तुमच्या घरी खेळायला आलंय? कळला जोक, कळला कळला जोक, कळला. खेळायला आलंय, रिमोट घेतय, हा मोबाईल मागतय, गेम मागतय,
आणि तुम्ही त्याला एक बुक्की ठेवून दिल्या आणि त्यानं जो भोंगा पसरलाय, तुम्ही म्हणतो अरे गपकी चॉकलेट खा, अरे गपकी चॉकलेट घे, डेअरी मिल्क घे, पण ते म्हणते ते बी बार्गेनिंग आवाजात करत असतंय. मग तुम्ही कुठे तर पॅरलल ग्राउंडवर येता. अहो बेकार असते ती लहान पोरं. जरा काय तर विचित्र सांगा प्लीज, बेसिक नको. हा RTO माझ्या मागं लागेल म्हणजे शिकत होतास गाडी मग? हां हां मग ह्यात वेगळं काय झालं? ह्यातनं एकच सिद्ध झालं, तुला गाडी चालवा येत नाही. हा प्लॉट सांग. मुलीचं ब्रेकअप झालं. हां दिदीला अंगाला नव्हतं लागलं, दिदीला हिथं लागलेलं. दिदी म्हणली अंगावरची जखम डॉक्टर भरू काढून मनवजी जखम दिली त्यानं, त्याचं काय? खरंच असं चालतोय? अयो ठीक आहे. बघा ना पुरुष, मी त्याला ओळखतो का, तो मला ओळखतो का? ओपनली सगळं डिटेल्स देतोय का नाही? ह्याच्यामुळेच आमच्याबरोबर स्कॅम होते. ATM मधनं पैसे गेलं, व्हिडिओ कॉल आला, लगेच विश्वास ठेवते. किती सोपं आहे स्कॅम करणं. त्यानं तर ऍड्रेस दिला, आम्ही रविवारी भेटतो, बघ थांबतो आता. हे कॅपे CCTV लाव त्याला आता. हा अजून हा तुम्ही 10 जणातले का? तुमचा कोटा संपला ग. हा बोला ना बोला. ये की पुढं ये. येता सांगायचे का तिथनं सांगता? अयो गायब झालं. तिथनं सांगताय का? हा सांगा. थांबा थांबा थांब रे. त्यानं जे अशक्य आहे ते करून दाखवले. हे डिपार्टमेंट आपलं, पण त्यानं लावा लावा करून दाखवल्यात. सांग सांग मित्रा, फक्त फास्ट सांग. तू कोणावर आलाय? तो तुझा होऊ शकत नाही, आईचा नाही झाला, तुझा काय होईल? अयो मम्मी मम्मी काकू गप्पा आणत्यात तिसऱ्या काकू बद्दल, आणि मम्मी काकू काय गप्पा मारतात ना, ते तिसऱ्या काकूला जाऊन सांगितले. तिसऱ्या काकून पशीच का सांगितलं? हा तुझं वय काय होतं? ठीक आहे मग जाऊ दे सोड. तू तू लय निबारेस. हे बघितलं ना, हे वर्ष एवढं फ्रस्ट्रेटेड आहे लोकांसाठी. कोण काय तर बोलेपर्यंत काय पण म्हणते एकमेकाला, की एकमेकाशी कोण प्रेमानं वागानाच, आणि ह्यांच्या अपेक्षा काय मला प्रेम मिळावं. राहिले उकेड्यात उभ्यान म्हणते ओढून येईल मार. तू प्रेम नाही दिलं तर कसं मिळेल तुला? बर इथं कोण जर असतील आई वडील, तर तुम्ही मला सांगा की का मारता तुम्ही आम्हाला? आ काय म्हणते काय म्हणते? लेगसी पास ऑन करताय का? ठीक आहे. आता महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. माझ्या आयुष्यात एका गोष्टीने, एका वस्तूने खूप मोठा रोल प्ले केला. तो गोष्ट होता TV. आमचं TV फ्रीज वॉशिंग मशीनचं शोरूम आहे. आमच्या घरामध्ये नियमच हा होता की TV कमी बघायचा. ड्रग डीलर नेव्हर कन्झ्युम्स, लक्षात घ्या. जे बोललं ते काय लोकांना कळलं. कारण आमच्या पप्पांनी बघितलेलं बाया येड्या झालेल्या सिरियली बघून. 6:30 वाजलं, देवयानी लागणार आहे, रिचार्ज मारा प्लीज, रिचार्ज मारा. म्हातारी काठी टेकवत आली, देवयानीचा महा एपिसोड हाय. आणि मला सिरियलवाल्यांचं एवढं कौतुक वाटतं की आठवडाभर ती सिरियल रंगवायची, भाग रंगवायचा, फ्रायडे न्यायचा. आई लसूण बिसून बाजूला ठेवून बसली, सगळं बाजूला आहे.
आजी आई दिदी सगळी बसल्यात. त्या भागाला नाव दिले महा एपिसोड. आणि जिथं प्लॉट आहे तिथं एपिसोड केलाय कट. आता शनिवार रविवार आमच्या आयांना कळाना शनिवार रविवार करायचं काय. मग आमच्या आया गल्लीतल्या बायांना घेऊन बसत्यात. बघितलं का गो तू त्या सौदामिनीने तिच्या जाऊबाईला काय केलं. ती म्हणते बघ ना ग सटवी कसली होती. आणि मी आश्चर्य करतोय ही शूटिंग झालेल्या गोष्टींवर गप्पा हाणायला लागल्यात. हे सोमवारी काय होईल ज्याचं शूटिंग ऑलरेडी झालेलं. म्हणजे आपल्या आईसाठी आनंद फक्त टीव्हीतच होता. ह्याच्यावर नाही कळतंय का आपली आई घरी किती एकटी असते. बघा सिंपल आहे. पटणार नाही बऱ्याच लोकांना. पटलं तरी मान्य करून घेणार नाहीत. मी माझ्या आईला भरपूर वेळ दिला अशी किती लोक आहेत. ओके भरपूर वेळाची व्याख्या परत एकदा सांगतो मग हातवर करा. की जेव्हा माझ्याकडे काही काम नसतं तेव्हा मी मोबाईल न घेता मम्मीपाशी जाऊन बसतो. थांबा अरे सगळ्यांना आहे ना गुड बुक्समध्ये यायचंय. हो येणार आहे कॅमेरा थांबा. मला हे कळलं की एका ठराविक वयानंतर आई बापाला तुमच्याकडून पैसे दौलत नाव इज्जत हे नकोच असतं. ते तुम्हाला दररोज फोन करून विचारतात दिवस कसा गेलाय काय. एका वयानंतर त्यांनाही वाटतं तुम्ही बी विचारावा. आणि मला असं वाटतं हे नातं तेव्हाच घट्ट होऊ शकतं आई बापाचं पोराचं जेव्हा ते घर सोडून लांब जातात. जेव्हा तुझ्या आवाजाच्या बदलातून आईला कळतं तू आजारी तर आईच्या आवाजाच्या बदलातून पण तुला कळला पाहिजे. एवढं बी ह्या शहरात रमायचं नाही की आई आजारी फोनवर तुला कळत नाही. ओके. आणि मी आई वडिलांचा कॉल आला तर मोस्टली गडबडीत बोलत नाही. कधीच गडबडीत बोलत नाही. आणि गडबड जर असेल तर सांगतो नंतर बोलतो. कारण मे बी एवढ्या दिवसातील ते तुम्हाला तुम्ही बघितलं का जेव्हा तुम्ही शहर सोडून जॉबला बाहेर येता का नाही आईबाप तुम्हाला अपॉइंटमेंट घेतल्यासारखे काम करतात कॉल करतात. आणि हे लय वियर्ड आहे बघा. नातं रक्ताचं आहे आणि कॉल करताना कसे कामात आहे का भैया नंतर करू का. बाप म्हणतोय आपल्याला किती वियर्ड आहे. अधिकार आहे ना बापाचं आपल्यावर ए बाजूला दे बोलायचे. हे लहान असताना होतं. मग अंतर जेव्हा वाढतं हो म्हणलं बाळ अंतर जेव्हा वाढतं तेव्हा तुम्ही बघितलं ना ह्या गोष्टी किती बदलतात. किती लोक आज इथं गाव सोडून इकडे बरंच आहे. ठीक आहे तुम्ही 10 जण तर म्हणला तुम्ही इथले गाववाले. विश्वास ठेवू का नको तुमच्या तुमचा पार्ट डिलीट करतो जाऊ दे. आणि मला 2 गोष्टी इथून पुढे या सेशनला जाताना सांगायच्यात. आणि हे सेशन असं इंटरॅक्टिव्ह ठेवण्यामागे एक कारण आहे. विथ प्रूफ मी तुम्हाला सांगू शकतो. मागचे 10 ते 12 दिवस झाले काय होतं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मला कळानाच माणसांना. येड्यागत मेल आणि DM येतात. येड्यागत मेल आणि DM येतात. हार्टब्रेक झालं आहे कोणाचं तर काहीतरी झालेलं आहे. आणि ह्यो जो महिना असतो का नाही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मंथ ऑफ हार्टब्रेक्स आहे. कारण वेळ आलेली असते प्रत्येकाचं वर्ष संपत असतं निर्णय घ्यायला प्रत्येकजण भाग पडत असतो. तेव्हा काय लोकांना सोडत असतात न सांगता सोडत असतात. मला राग ह्याच व्यक्तींचा आहे. तुला एखादी गोष्ट पटली नाही तोंडा बोल जा. ह्याचा अर्थ काय तुझं चुकलं नाही म्हणून तू तोंडा बोलला. एकदा व्यक्ती जर तुम्हाला न सांगता सोडून गेला म्हणजे त्या केळ्याच्या दम नाही. चुकलंय ना माझं सांग ना तू चुकलंय म्हणून राहायचं नाही. न सांगता जाताय म्हणजे त्याला माहिती आहे जेव्हा मीटिंग बसल आणि जेव्हा कळल माझं चुकलंय ही बाहेर पडल तेव्हा मला रडाई येत माझा आवाज चढतो. माझा आवाज चढल्यावर पुढच्याचा हात उचलेल. आणि हे खूप वाईट आहे. आम्ही जशा दोस्त्या तोडल्या ना आमच्या काळात त्या दोस्त्या कशा तोडल्या माहिती आहे का गट्टी फू. ॲटलिस्ट एवढं तरी सांगितलं की गट्टी फू. गट्टी फू म्हणजे झालं आपलं. आजकाल असं नाहीच डायरेक्ट डीपी दिसायचं बंद होतो. ब्लॉक झालं का डीपी का रिमूव्ह केला. रिमूव्ह नाही केला ब्लॉक केला. आणि मला मित्रांच्या कॅटेगरीजमधले सगळ्यात भारी मित्र कुठलं आवडतात मी तुम्हाला सांगतो. कालच्या दिवसात मी बघितलं एक आहे राष्ट्रवादीचं एक आहे शिवसेनेचं एक आहे BJPचं एक आहे मनसेचं. काय पण रिझल्ट येऊ दे पण आज एकत्र येतील. सगळ्यात घाण मित्र कुठले माहिती का जे राजकीय पार्ट्यांमुळं आणि गावातल्या राजकारणामुळं मैत्री तोडतात. काय संबंध आहे रे मैत्री तोडायच्या. मैत्री सोडा वाडे फोडल्यात गावातले. वाडे भावक्या ही वय आपलं रागात
महाराजांनी मावळे कुठनं कुठनं किती प्रांतातनं गोळा केलं तर आपण एका गोष्टीवरती एका विचारधारेवर सगळं सोडून द्यायचं. पण काल भारी वाटलं की एकमेकाला नाही का मीम शेअर व्हायला लागले, एकमेकाचं हे ते मीम शेअर करायला लागला. सो हेल्दी वातावरण आणि महाराष्ट्र त्या दिशेने चाललं याचं खूप कौतुक वाटतं आपल्याला. ठीक आहे, अजून कुणी मार खाल्लाय खूप स्ट्रॉंगली? येस बोला. थांबा 2 मिनटं थांबा. हां काय झालं? काय झालं? बाळ काय करतंय? हात वर करतंय वे? आयो बाळा, आयो का मारलं रे तुला? ते बोलेल का पण? का मारलं तुला मम्मी पप्पांनी? सांग, मी सांगतो पप्पांना लगेच. मग मी आता पप्पाचं नाव सांगायला लागले. अरे यार हो की, माईक द्या. येतोय की धमकी, वेळ लागतो पोचाय. त्याला आधी बोलायला तयार करा तुम्ही. मी परत सांगतो, एकमेकात जोक मारू नका, आमच्या सगळ्यांना हसू द्या. कोण गेलं माईक घेऊन? आपल्याकडे ती शक्ती नाही अशी अदृश्य की तिथे येईल म्हणून. कोणतर व्हॉलेंटियर जाऊन द्या की. निवांत काय नाही आपल्याला. हे पप्पांकडून आलंय मला शाब्दिक टॉमना. जी म्हणली ना माईक द्या, बाळ जर नाही बोललं ना तुम्हाला बोलायला लावणार मी. हा, आणि मला इथनं दिसतंय मी तिथं येईन. मानलंय मागं घेऊ नका, दिसल बोलल्या बघू. हा काय झालं बाळा? काय झालं? नाही बोलायचं. हा घ्या माईक, द्या मागच्या बाळाकडे. तुझं लग्न झालंय का? जो म्हणला माईक द्या. बोल आता, मोठा आवाज काढ, काढ तेवढाच मोठा आवाज. नाही झालं ना? तुला पोरं सांभाळायचा अनुभव आहे? हाय का? आवडत्यात. थांबा, त्याला बी प्रोसिजर आहे माहितीये ना? पुढच्या वर्षी. हा, गणित कच्च आहे का तुझं जरा? नाही. एंगेजमेंट, लग्न, 9 महिने, मग पोरं बाळ, 12 महिने तुझं कसं काय? 3 महिन्यांनी एंगेजमेंट, 9 महिन्यांनी मुलगा झाले पुढच्या वर्षी. हा, आणि लग्न एंगेजमेंट नंतर मुलगा होय? एकाच दिवशी सगळं. हा, एकाच दिवशी सगळं. पप्पाला चालेल ही? हो. ठीक आहे. थांबा आगावा येऊ, थांब जरा. एक म्हणते हार्दिक पांड्या पॅटर्न. अभी मजा आने वाला है. बाळा तुझं वय काय? 26. तू काय करतोस? बी मेकॅनिकल जॉब करतो. ठीक आहे. तुला गर्लफ्रेंड आहे का? बेसिक एकदम रिक्वायरमेंट विचारली. त्या पलीकडे जातो. बायोडेटा बनवलाय का? हो. ओके. हाय. कधी बनवलाय? 6 महिने. 6 महिन्यात कोण पसंत पडलं का? नाही. मग तुला एवढा एका वर्षाचा कॉन्फिडन्स कसा? बर, तुला कोण पसंत पडलं नाही का? तुला कोण पसंत पडलं नाही? आ? ए थांब जरा थांब, जरा. त्यो बघा, त्यो म्हणला बाळाकडे माईक द्या. बाळ बोललं नाही, त्याला बोलायला लागेल. हा सांग बर, तू एवढं का तुला लवकर पोरं बाळ करायची घाई? नाही, घाई नाहीये, मग आवड. काय? अरे या का ना बोला. आवड आहे. बालगट शिशु गटात चालतंय तुला जॉब? नाही. एक काम करा तुम्ही, तुमचं बाळ आहे का नाही, ज्यांचं बाळ बोलत नाही, अर्धा रस्त्याला बाहेर राहून आणून मारला हो मॉलमध्ये. 15 मिनिटात आज सुटशील. नाही. काका मला ही पाहिजे, काका मला ती पाहिजे, काका मुझे ये चाहिए.
बेस्ट ऑफ लक. बायोडेटा बनवलाय? हो. हा. काय आहेत आजकालच्या मुलींच्या अपेक्षा? पैसा, जॉब, हँडसम बॉय. ओके, हँडसम बॉय. ओके, तू दिसाल असं उभा राहतोस प्लीज. ऑडियन्स लाईट द्या, ऑडियन्स लाईट द्या. ओके. आहे आहे हँडसम आहे. पोरांनो आहे का नाही? आहे. येस, कारण मी त्याच्यापेक्षा खराब दिसणारी आहे. आपल्यापेक्षा बरा आहे. एक नंबर. दाढी छान कोरली, ड्रेसिंग सेन्स एक नंबर आहे. चांगला म्हणतोय गप थांब. थँक्यू. वेलकम. माझ्या इथे का नाही लय लय. ओके, लवकर होईल आता. होईल होईल फॉर शुअर. इथनं पुढं तू उत्तर कशी देतो त्याच्यावर सगळे. एक तर लवकर होईल, नाही तर कधीच व्हायचं नाही. बर, मुलींच्या ह्या अपेक्षा आहेत आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत मग? नाही, तू नाही द्यायचं उत्तर. हा, जेन्युअन सांग. आपण आज हे करूनच टाकू विषय. हा. आई वडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. बर. मला पुरी टाळ्या वाजवताना का दिसणार? काय तर गणतय ना. परत एकदा हा डायलॉग मार. कशी हवी मुलगी? आई वडिलांना सांभाळून घेणारी पाहिजे. आई सगळ्या बाजूनं ओव्हरऑल बोलणार. ओव्हरऑल, डोंट वरी. हा, अजून? मला सपोर्ट केला पाहिजे आयुष्यभर. ठीक आहे. तिसरं म्हणजे जॉब करणारी पाहिजे. बर. आणि तिनं तुला सपोर्ट केला पाहिजे. ठीक. अजून? अरे बरोबर आहे की, जॉब केला तर सपोर्ट करेल ना. हा, पुढं? मला शोभणारी पाहिजे. भाऊ गांडलाय थोडासा. थांबा. नाही. थांब. शोभणारी म्हणजे सांग, एक स्पेसिफिक सांग. तुझं मी ठरवून जाणारच. हा. हायटेड पाहिजे, एज्युकेटेड पाहिजे. ओके, हायटेड पाहिजे आणि एज्युकेटेड पाहिजे. अजून काय आहे का स्पेसिफिक? अजून? असं काळं गड काय नसतं. माणूस रंगाने काळा गोरा असावा, मनानं काळा नसावा रे बरोबर. बाबा. अशी गोरी बघितल्यात मी आयुष्यात. त्याच्या हृदय एवढा अंधार मी इथं बी बघितला नाही माग. हा, मग काय विषय होतोय? 6 महिने बायोडाटा फिरून पण लग्न का होईना? प्रॉपर पुण्यातली पाहिजे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि तू कुठला आहे? प्रॉपर पुणे. प्रॉपर पुण्यातला, जन्म इथला? हो. आजोबा कुठले? इथलेच पुण्यामधले. आडनाव काय तुझं? तामाने. अयो, गाववाले होय तुम्ही? हो. सॉरी बर का. अरे भावा, मग तुला बायोडेटा काढायची काय गरज आहे? घरी काय काय तुमचं? शेती आणि सगळे जॉब करतात. हा. शेती किती आहे? 7 एकर. अजिबात ऐकायचे नाही. नाही. शाबास. बायोडेटा बनलेला आहे. आता मी सांगतो. नाव तुझं? आकाश तामाने. आकाश तामाने. 7 एकर शेती आहे. एकटायस का? एकटायस का? दोघं भाऊ. दोघं भाऊ आहे. मोठा काय लहान आहे? मोठ्या काय काय? मोठा आहे. मोठा आहे. मोठा भाऊ आहे, जबाबदार आहे. मोठी भाऊ छान असतात, जबाबदारी घेतात. गावाला आहे. उद्या कुठं काय मॅटर झाला तर 2 मिनिटात टायली भरून पोरं येतात. दुसरी गोष्ट, भाषा चांगली, डेअरिंग आहे, उभा राहून बोलतोय. पोरांविषयी प्रेम आहे. उद्या पोरं बाळ झाली तरी तो पण काळजी घेऊ शकतो. बघ, असा बायोडेटा बनवायचा असतो. एक्सपेक्टेशन जसं काय नाहीये. ती माझ्या आईवडिलांना जसं वागवलं तसं मी तिच्या आईवडिलांना वागवलं, असं त्याचं म्हणणं आहे. बरोबर. इक्वल. आणि त्याचं असं म्हणणं की तिने जॉब करावं, कारण की ती रिकामी वगैरे बसली तर तिच्या डोक्यात वेगळे विचार येतील. तिची मैत्रीण तिला काहीतरी सांगेल. सो ती जॉबवर गेली तर तिला पण कळेल की जॉब अवघड आहे, मग त्याचा पण जॉब अवघड आहे. दोघे एकमेकाला ॲप्रिशिएट करतील. आणि जर हे चांगल्या स्पीडनं झालं तर 1 वर्षात मे बी त्यांना छान बाळ पण होईल. आणि त्याच वेळी याचं, आता शांत श्वास घ्या. थँक्यू सो मच. बसा. थँक्यू. फिरून आलोच का नाही आपण? जोक कळाय वेळ होणार थोडासा. हे तुम्हाला वाटेल ठरवून बसवलेत. कार्यकर्ते आपले डेंजर आहेत. क्लॅप फॉर हिम.
आजकालच्या लग्नांमध्ये हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कालच एक जस्ट लग्न करून आलो मी, आणि मी बऱ्याच गोष्टी बघतोय आता लग्न, की लोक रेबिलियन लग्न करतायत. रेबिलियन लग्न समजतंय तुम्हाला? रेबिलियन मॅरेज ही कन्सेप्ट समजते? ओके. काही तर शिकता येते, त्या शिकू दे त्याला. त्याला क्युरियोसिटी आहे, तुम्ही शिकाय पाहिजे. हां थांबा. रेबिलियन मॅरेज म्हणजे काय, की आपल्यासोबत कोणतर वाईट वागलं किंवा आपला ब्रेकअप झाला म्हणून आपण लगेच दुसऱ्या कोणावर तर लग्न करायचं. हे होताना तुम्ही बघताय, हो का नाही? ब्रेकअप झालाय, दीदी म्हणती माझा प्रेमावनं विश्वास उडलेला, दादा म्हणतोय माझा प्रेमावनं विश्वास उडलेला, आणि 3 आठवड्यात 3 महिन्यात त्यांचं लग्न होतंय. मग मला सांगा, हा अन्याय ज्याच्यावर लग्न होतंय त्याच्यावर नाही का? कारण ह्यो म्हणतोय प्रेमावनं विश्वास उडलाय. मग ज्याच्यावर लग्न करणार त्याला टॉर्चर नाही का? की मागची तशी वागली म्हणून ही बी तशी, मागचा तसा वागला म्हणून हे बी तसं. मला वाटतं एका टॉक्झिक रिलेशनशिपमधून बाहेर आल्यावर जरा वेळ घेतला पाहिजे, होय का नाही? लग्न करणं हे रिबिलियन लग्न लय वेगळी कन्सेप्ट आहे. मग ती चिडचिड, माझ्याबरोबर वाईट झालं म्हणून ह्यानं हे केलं पाहिजे. आणि सगळ्यात वर्स्ट कन्सेप्ट आत्ता आलेली आहे, की ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे माणसाने, असं म्हणतात, बरोबर ना? की तो माझा ऐकत नाही, ती माझा ऐकत नाही. तुम्हाला माहिती आहे का, ऐकून घेण्याचे पण आहे ना एक बेसिक प्रकार आहे, की आळीपाळीनं ऐकून घ्यायचं असतं. माझंच ऐकलं पाहिजे, ह्याला ऐकून घेणं म्हणतात का? आणि सगळ्यात वर्स्ट व्यक्ती ज्याच्यासोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये येऊ शकता, सगळ्यात वर्स्ट बघा, तो कोण आहे माहिती आहे का? मॅन्युप्युलेटर. मराठीत सांगतो, की तुम्हाला त्रास देणार, तुम्हाला रागात बोलणार, तुमच्याशी चुकीचं बोलणार, आणि शेवटी म्हणणार तुला कळत नाही का, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्या बरं असं करतो, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्यासोबत अशी वागते, माझ्या तोंडातून गेलो मग एवढं काय झालं, तू सोडून मला कोण आहे? आणि ही टॉक्झिक लवची डेफिनेशन आहे. सोडता पण येत नाही आणि धरता पण येत नाही. कळलं ना? ह्यातून लय लोक जातात म्हणून सुंबाड्यागत पडली गप सगळी. अयो हे तर माझंच बोलतोय, मग टाळी वाजवू का नको? जाऊ दे, देवच वाजवत असेल टाळी. मी पॅटर्न क्रॅक केलाय. 90% पिढी जी आत्ताच्या ऑडियन्स वरची लाईट बंद करा. ओके, केली ना? अरे ऑडियन्स वरची म्हणलं, ऑडियन्सच्या ह्याच्यावरची नाही. आपण एक लक्षात, माझं सिंपल गणित आहे, मी कुठलाही शो अंधारात करत नाही कधीच. त्याला पण कारण नाहीत. हां, डबल मिनिंग घ्या 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 रे, घ्या घ्या बाळांनो, आम्ही क्लीन कॉमेडी करायला सांगतो, तुम्ही आपलं डबल मिनिंग घ्या. घ्या तुम्ही. का घेत लावत नाही? आपली काय कार्यकर्ते दिवसा ढवळ्या उजेडात असले डायलॉग मारतात, अंधारात काय करतील ती? आणि मला असं वाटतं, पिंपरी चिंचवड सोडून बाहेरून शोला आले असे किती लोक आहेत? हात खाली घ्या. तुम्ही लांबनं यायचं, ट्रॅव्हल करायचं, बसमध्ये बसायचं, इथपर्यंत यायचं, आणि इथं आल्यावर तुमचा चेहराच कॅमेऱ्यात दिसणार नाही. हे बरोबर आहे का? फुटेज तुमचं बी आलं पाहिजे, आम्हाला बी कळलं पाहिजे तुम्हाला पटलंय का नाही, म्हणून तुमच्यावर लाईट असते. आणि कुठल्याही मी आर्टिस्टला, आणि हे मी जे स्टडी केलं ना, मला कळतं ऑडियन्स जेव्हा उजेडात असतं तेव्हा त्यांना हसवणं सगळ्यात अवघड. अंधारातून आमच्या टीममधला कोण बी एक टाळी वाजवल की मग तुम्ही वाजवणार की? डायरेक्ट सांगतो मी जे काय हे तुम्हाला कुठला आर्टिस्ट सांगणार नाही. उजेडात तुम्ही, मी एवढीच माणसं ग्रामपंचायतीतली पण हसू शकतो. हां, कारण आपली स्टोऱ्या बी तशा आहेत. ठीक आहे, ओके. एक विषय द्या ज्यावर तुम्हाला ऐकायला आवडेल, कारण लग्न ह्या विषयी खूप लोक लगेच उत्साहित झाली नाही का असे. हां, प्रॉब्लेम काय आयुष्यातला सगळ्यात मोठा आत्ताच्या करंटच्या सिच्युएशनला? आता म्हणतात बोलू का नको, माझा बायोडेटा काढल. हां, काय प्रॉब्लेम आहे? 25 आतल्यांनी सांगा काय प्रॉब्लेम आहे? लॉयल्टी नाही आहे. ठीक आहे. काय काय? एज गॅप. तुझं पर्सनल का सांगायलाय? ओके ओके, थांबा थांबा. हां, एज गॅप. हां, चांगल्या वेळेनं, सॉरी, आय टेक माय वर्ड्स बॅक. एज गॅप इन व्हॉट सेन्स? किती गॅप असावा? थांबा थांबाला का, त्याला कळलंय काय तर आयुष्यातलं अर्क कळलाय त्याला.
आपला आईबाप का ठेवायचं माहिती ना गॅप आता? हा हा, बोल बोल. किती वर्षाचा असावा? हा हा, नाही गॅप किती असावा? 5 ते 6 वर्ष. 5 ते 6, ठीक आहे. लग्न झालेले किती लोक ॲग्री करतात ह्याशी? हा, आता सांगतो हे मज्जा काय आहे. त्याचं काय म्हणणं आहे तुम्हाला एक्सप्लेन करतो. गॅप का असावा? तर तुम्ही मोठे आहे ना, तुम्ही ऐकून घ्यायचं आणि मोठ्यानं लहान आहे म्हणून सोडून द्यायचं ना, तर टिकतं. दोघं समवयाची ती म्हणतात मी बी काम करते तू बी करतोय, मला बी बॉस त्रास देतोय तुला पण देतोय, मी पण घर सोडले तू पण सोडले. मग फरकच नाही दोघांच्यात. काय फरक? वयात आहे. तुम्ही मोठे आहे ना, मग घ्या ना समजून. ते म्हणतो ओके. मग हे म्हणतो ए तू लहान आहे तुला कळत नाही, गप. ते म्हणते ओके बरोबर आहे तुमचं. हा गॅप ह्यासाठी पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला राजस्थान पॅटर्न राबवायचा आहे. डार्क जोक एखादा आधीमध्ये चालतो सगळ्या प्रकारच्या ऑडियन्सला. असं मला एक कळतं, माणूस लग्नासाठी कधी तयार होतो मला कळतंय. बघा एक चेकलिस्ट आहे माझी. लग्न झालेला पुरुष तुम्हाला सांगतोय, जेव्हा तुम्ही पूर्ण म्हणजे काय म्हणू शकतो की दिवस वाईट गेलाय, राग येत आहे सगळे, तरी पण तुम्हाला कुणाचाही कॉल आला तरी तुम्ही तो राग बाजूला ठेवून नीट बोलू शकता, कोणावर राग नाही काढू शकत. दुसरी गोष्ट, एकटं रडू शकता. परत सांगतोय, एकटं कुणाला फोन न लावता माझ्यासोबत काय झाले न सांगता रडू शकता. तिसरी गोष्ट, फायनान्शियली स्टेबल असू शकता. हे लय गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल खोटं खोटं, दादानं मागाशीच सांगितलं जे काय ते. आणि चौथी गोष्ट, मी इमोशनली त्या गोष्टीला तयार आहे का, ही चौथी गोष्ट कोण बघतच नाही. वय झालंय म्हणून लग्न करणं ह्याच्यापेक्षा बेकार गोष्ट कुठलीच नाही. बरोबर ना? वय झालंय म्हणून एखादी गोष्ट करणं म्हणजे ते फोर्सफुली केलं ना तुम्ही इमोशनली मॅच्युअर होणं खूप गरजेचं असतं या गोष्टीसाठी. 25च्या पुढच्या हातवर करावे. आता मला सांगा, आज ह्या स्पेशल्समध्ये लग्न हा विषय का चाललाय तुम्हाला कळलं का? कारण 25च्या पुढे खूप लोक आहेत, त्यांच्या घरी आत्ता हे वातावरण आहे, रोज तिथं आहे. आज काल बी 4-5 लग्न झालेत, आज बी तिथं आहे. रोज कोणाचं ना कोणाचं लग्न होतं. खुश कोण आहे? प्री वेडिंगवाले. चला ढेरी आत घ्या, नाईस स्माइल, येस सर. कुणाला बरोबर ना, कुठे गेला कुणाला? आणि किती हार्ड आहे प्री वेडिंग फोटोग्राफर, वेडिंग फोटोग्राफरचं. तुम्ही जर त्यांना स्टेजवर घेतलं आणि त्यांच्या स्टोऱ्या ऐकल्या ना तुम्ही, त्यांच्याकडे स्टोऱ्या कोणाकडे नाहीत. लग्नाची खरी कहाणी त्यांना माहीत असती, रॉ डाटा त्यांच्याकडे असतो. ते तुम्हाला एडिट करून देतात, नवरा बायकोची भांडणं झाल्यात पण फोटोत. खरा डाटा कोणाकडे? आणि खरंच हेक्टिक जॉब आहे प्री वेडिंग. म्हणजे ती इंडस्ट्रीज खूप हेक्टिक आहे जॉब फोटोग्राफरांची. का माहिती आहे का? एकतर लग्न लेट झालं, टायमिंग हल्लं की सगळं हळूहळू डिले होणार. त्यात लग्न झाल्यावर तुम्ही म्हणणार फोटो चांगले आले नाहीत. तुम्ही फोटोग्राफरला वेळ कधी दिला? बरोबर आहे. हां, ही रील का बनवली? कारण प्री वेडिंगवाल्यांनी शेअर करावं म्हणून. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांच्या लग्नाचा अनुभव बघितलाय का रे? किती लोकांनी बघितलं? हातवर करा. त्यातली सगळ्यात कॉमन गोष्ट काय सांगा? डोळे बंद असलेले फोटो, कारण फ्लॅशच डेंजर होता. अजून हा बरोबर. अजून डीप मध्ये जायचं. अजून मम्मी रडतानी. आमची मम्मी पूर्ण लग्नात रडत होती बघा, आम्ही फोटो बघितला. पप्पा म्हणतात फक्त लग्नातच रडली, नंतर मलाच रडावलं. पप्पाचं ह्युमर बघितलं का कसं आहे? आणि मला माझी सगळ्यात मोठी स्ट्रेस बस्टर ॲक्टिव्हिटी काय माहिती आहे ह्या घडीला? आणि माझ्या पप्पाला मी थँक्स म्हणतो, माझ्या लहानपणी लय फोटो काढले पप्पाने. मला लय वाटलं ना, काय सवऱ्या, काय चाललंय आयुष्यात, काय चाललंय, माणसं कशी वागतात, माणसं सोडून जातात, लय टेन्शन आहे, त्रास आहे. मग मी लहान सवऱ्याकडे जातो, कप्पा उघडतो, अल्बम काढतो, गुटगुटीत माझ्याकडे बघतो. लहानपणी कसलं भारी होतं, आयो कसलं काय काय दिसायचा सवऱ्या, तू काय गोरा होतास, टॅनिंग झालं तुला, काय भारी होता का चॉकलेट होता. जेव्हा तुम्ही लहानपणीचे फोटो बघता, आत्याचे फोटो बघता, मावशीचे, आजी आजोबांचे फोटो बघता, तेव्हा तुम्हाला कळतं यायला काय भारी आयुष्य जगलोय आपण. हे माझ्यासाठी स्ट्रेस बसतोय. मी अजूनही फोटो बघतो लहानपणीचे आणि माझ्याकडे आहेत वडिलांमुळं. ठीक आहे. लग्नाच्या विषयी मगाशी ते एक दादा गोष्ट बोलले ना, ते मला खूप पटलं.
खूप म्हणजे खूप पटलं की म्हणला 6 महिने बायोडाटा फिरतोय. मी त्याला विचारलं तुला कोण आवडलं ना का तुला कोण आवडलं. त्यानं उत्तर नाही दिलं. का उत्तर नाही दिलं हे बी मी तुम्हाला सांगतो. कारण आजकाल बोलायची बी सोय नाही राहिली. ह्याचं उत्तर कुणाला तर दिलं की म्हणणार हा तुझे तर विचार असेत. माणसं बघितलं ना किती भारी लेबल लावतात. तू असं बोलतो म्हणजे तुझे विचार असे, तू तसं बोलतो म्हणजे तुझे विचार तसे, तू हे करतो म्हणजे तुझे विचार तसे. माणसं लगेच चौकटीत बसायला तयार होतात माणसाला. मला एक कळलं तुम्ही कुठल्याच व्यक्तीला कधी 100% ओळखू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या प्रत्येक स्टेजला कात टाकत असतो आणि कात कशी टाकतो आयुष्यात कोण आलंय कोण सोडून गेले कसं सोडून गेलंय त्याप्रमाणे तो गोष्टी सोडून जात असतो. खरं तुमच्या आयुष्यात असा एक मित्र आहे का लहानपणी लय बडबड करायचा ना आता एकदम कमी बोलतो. किंवा असा एखादा मित्र असेल की आधी खूप शांत होता त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडलं की तो आता लय बडबड करतो ना आम्हाला सोडतच नाही. बदलतात ना माणसं काय नाही बदलत. ठीक तो ना असा डान्स खूप छान करतो बरं आणि माझ्या त्या मित्राला पण डान्स आवडतो बरं आणि मला डान्स नाही म्हणून त्याने माझ्याशी कट्टी करून त्याचा मित्र बनून गेला. अयो गद्दारी एवढ्या लहान वयापासून चालली होय. हो पहिलीपासून. ह्याचा मित्र व्हायला कोण कोण तयार आहे. मागं बघ मागं बघ. काका म्हणू शकतो काय प्रॉब्लेम नाही. हो आता खुश आहे का काय मॅटर झाला कॉल कर कधी पण. बस थँक्यू. बस तुमची आई जर स्वतःसाठी जगायला लागलं तर घराचं काय होईल. आणि आई आपली आपल्यासाठी नाही जगली स्वतःसाठी नाही जगली ती परिवारासाठी जगली म्हणून आपलं परिवार एकत्र आहे. माझ्या आयुष्यात बरेच चुकीचे निर्णय घेण्यामागं माझ्या मित्रांचा हात आहे. आणि मी त्यांना काय बोलू पण शकत नाही कारण ते जे चुकीचे निर्णय घेतलेत ते निर्णय आम्ही एकत्रित घेतलेत आणि त्यातून आम्ही एकत्रित शिकलोय आणि त्यातून आमची मैत्री घट्ट झाली आहे. आमच्यासोबत जे झालं ते चुकीचं झालं का हो. काय मिळालं का त्यातनं नाही. पण काय मिळालं तर एक कट्टर मित्र मिळाला ज्याला माहित होतं जमाना म्हणतोय तू चुकीचा आहे पण ह्यो म्हणतोय सवऱ्या तू बरोबरच मी म्हणतोय ना. तो म्हणला भाई बोला बापू दिखताय तो. त्यांचा केकच कापला नव्हता कधी कोणी. आणि तुम्ही विचार करा आपण आपल्या बड्डेला एखादा केक कमी कापला तर किती सिरियसली घेतो. आणि आम्ही पहिला केक कापलाय माहिती आहे का पप्पांचा बड्डेचा ते बी पप्पांच्या खिशातले पैसे घेऊन कापलाय. त्यांना घेणं देणंच नाही. त्यांनी बड्डे ह्या गोष्टीला 0 किंमत दिली. तुमच्या आयुष्यात बरेच लोक येणार जे म्हणणार भावा तुझं काय भारी चाललंय तुझं सेट आहे मम्मी पप्पा तुला सपोर्ट करतात. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. ते म्हणणार भावा तुझं लग्न झालं तुझं लय भारी चाललंय तुझं काय सगळं निवांत आहे. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. ती म्हणणार भावा तुझं सगळं एक नंबर आहे तुझं करिअर सेट आहे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले तुला जॉब मिळणार. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. तुमच्या आयुष्यात कोणतरी येणार ते म्हणणार तुझं आयुष्य किती पॉझिटिव्ह किती तू पॉझिटिव्ह आहेस तुझं आयुष्य खूप चालले. तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. अशाच कितीतरी गोष्टी आत्ता हिथं बसलेल्या तिथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनात चालल्यात आणि त्या कधीच कोणाला कळणार. तेव्हा तुम्ही दुसऱ्यापाशी जेव्हा बोलायला जाता की माझ्याबरोबर धोका झाला तो म्हणतो तुम्ही दोघं तर एकत्र होता का धोका झाला. तेव्हा तुम्ही म्हणणार सोड तुला कळणार. मागचे 3 तास तुम्ही मला शांतपणे ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय. थँक्यू.